समांतरभुज चौकोन. अशा समांतरभुज चौकोनाची क्षेत्रफळ काय आहे? आपण कशावरून तयार केलेलं आहे? आयतावरून तयार केलं ना. म्हणून त्याचे क्षेत्रफळ काय आहे? आयताचे. फक्त इथे काय होतं? ही जी तयार झालेली आहे ना, ही काय झालेली? ही उंची तयार झाली. आणि हा काय आहे? BC. BC काय झाला? पाया झाला. इथे काय होतं? ही जी होती ना, पाया होती. AB काय होता? लांबी. त्याला आपण इथे लांबी म्हणायचो. आणि ही BC होती काय म्हणायचो? पाया. आणि इथं पाया नसतं. ते लांबी असते. आणि याच्यावरून आपण या आयतावरून आपण काय तयार केला? समांतरभुज चौकोन तयार केला. समांतरभुज चौकोनामध्ये इथे हा कट केला ना आपण एवढा. त्याच्यामुळे आपल्याला इथे जी AB मिळाला, BC मिळाला, तो काय झाला? पाया. आणि ही जी आहे BC म्हण किंवा AB म्हण किंवा CD म्हण, ही काय झाली? उंची. म्हणून याचा समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय झालं? पाया गुणिले उंची. समजलं? ह्याच्यावरून हा कसा तयार झाला समजलं? समांतरभुज चौकोन हा आपण आयतावरून तयार केला. फक्त तिथे लांबी गुणिले रुंदी असते. इथे काय तयार होतं? पाया गुणिले उंची. दुसरे मी फक्त क्षेत्रफळ चौकोन. समभुज चौकोन. समभुज चौकोन अशा पद्धतीचा. याच्यामध्ये काय होतं की 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार. हे जे आहेत ते कर्ण, याची लांबी गुणिले याची लांबी. 1/2 गुणिले याची लांबी गुणिले याची लांबी, कर्णाच्या लांबीचा गुणाकार असं तयार होईल. समलंब चौकोनामध्ये काय होणार? 1/2 गुणिले समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले उंची. आणि त्रिकोणामध्ये ते हेरॉनचं सूत्र माहिती असतं. त्रिकोणाचे पण 2-3 सूत्र आहेत, पण त्याच्यामध्ये तुम्हाला आता अभ्यासाला कोणतं आहे? हेरॉनचं सूत्र. स्क्वेअर रूटमध्ये S × S - A S - B × S - C. आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं? पाया स्क्वेअर. हे सगळे सूत्र तुम्हाला आता अभ्यासाला आहेत. आता फक्त आपण समांतरभुज चौकोन या टॉपिकचे काही उदाहरण पहिल्यांदा सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा याचं तुम्हाला ही आकृती आणि याचं क्षेत्रफळ काय आहे कसं काढायचं आहे कळलं? पाया आणि फक्त पाया म्हणून या उंची लक्षात ठेवायचं. तुम्हाला आता परीक्षेमध्ये क्षेत्रफळ देतील आणि पाया देतील, तुम्हाला उंची काढायला सांगतील. हे सूत्र वापरायचं. काही वेळेला पाया आणि उंची दोन्ही देतात आणि समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढायला सांगतात. फक्त ही आकृती लक्षात ठेवायची आणि त्यानुसार उदाहरण सॉल्व्ह करायचं. इकडं बरं ठीक आहे. समांतरभुज चौकोनाचा पाया किती दिलेला आहे? त्यांनी 8 सेंटीमीटर दिलेला आहे. आणि उंची दिलेली आहे 5 सेंटीमीटर. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बघा व्हिडिओ करावं. कसं काढणार? उभा राहायचं. काय वापरणार? इकडे कोणी पाय ठेवून पुढं सरकून बसा. इथे अजिबात पाय देऊ नका, नाही तर पाय अडकून बसलं तर निघणार नाही तर कापावं लागेल. कळलं का? त्याच्यामुळे इतकं ते डेंजर आहे. मला तुम्ही दिसल्याच नाही. दोघी दिसल्याच नाही तुम्ही. दोघी दिसल्याच नाही तुम्ही. चौरस
त्याची उंची काढायची. या, काढा बरं. हां, 12 चे 10 किती येतात? 10 मिनिट 10 मिनिटं मॅडम 10 मिनिटं काढायचं. 6-7 मिनिटं चालते का? चौशे कसं आहे ना? तुमची